नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वेब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक लोकांमध्ये रात्री व्यवस्थित झोप न लागण्याची समस्या असते. म्हणजेच काय, जेव्हा ते बेडवरती झोपतात, तेव्हा खूप उशिराने त्यांना झोप लागते. रात्री सारखी-सारखी झोपेमध्ये जाग येते आणि तसंच सकाळी उठल्यानंतरनं पुरेशी झोप झाल्यासारखं वाटत नाही. शरीरामध्ये आळस, थकवा जाणवतो, फ्रेश वाटत नाही. अशा समस्या असतात, ज्याला आयुर्वेदामध्ये अनिद्रा म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की अनिद्राचे कोणकोणते कारणे आहेत आणि चांगली झोप मिळाल्यामुळे आपल्या शरीरावरती कोणकोणते फायदे होतात आणि चांगली झोप न मिळाल्यामुळे आपल्या शरीरावरती कोणकोणते दुष्परिणाम होतात आणि तसंच चांगली झोप येण्यासाठी काही टिप्स बघणार आहोत आणि सोपे घरगुती उपायही जाणून घेणार आहोत. तर चांगली झोप ही फक्त आपल्या मेंटल हेल्थसाठीच नाही, तर फिजिकल हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. चांगली झोपेमुळे आपली एनर्जी रिस्टोअर होते आणि चांगली झोप हे स्किनवरती ॲज अ अँटी एजिंग म्हणून काम करते. जेव्हा आपण शांत, गाढ झोपेमध्ये असतो, तेव्हा स्किन रिजनरेट होते. म्हणजेच काय होतं, जे काही जुने स्किन सेल्स आहेत, ते नवीन स्किन सेल्समध्ये रिप्लेस होतात. तसंच चांगली झोप ही आपल्या ब्रेन हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चांगली झोप मिळाल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते. तर हे पाहिलं आपण रात्री व्यवस्थित चांगली झोप मिळाल्याचे फायदे. आता जाणून घेऊया की चांगली झोप न मिळाल्यामुळे आपल्या शरीरावरती कोणकोणते दुष्परिणाम होतात. जेव्हा रात्री पुरेशी झोप होत नाही, तेव्हा सकाळी उठल्यानंतरनं फ्रेश वाटत नाही. स्वभावामध्ये चिडचिडेपण वाढतं, शरीरामध्ये आळस आणि थकवा जाणवतो आणि तसंच स्मरणशक्ती कमी होते, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही आणि स्किनवरतीही एजिंग फास्ट व्हायला लागतं. तर हे झाले रात्री व्यवस्थित झोप न मिळाल्याचे दुष्परिणाम. नेक्स्ट आता पाहूया, की रात्री व्यवस्थित न झोप लागण्याची कोणकोणती कारणे आहेत. म्हणजेच अनिद्राचे कोणकोणते कारणे आहेत. सगळ्यात पहिला जे लोक नाईट शिफ्ट करतात, त्या लोकांचं स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होतं आणि पुढे जाऊन त्यांना अनिद्राची समस्या चालू होते. सेकंड आहे आजकालची सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठी जीवनशैली, ज्यामध्ये खूप लोकांचं काम हे दिवसभर बसून असतं आणि त्यांच्यामध्ये जर व्यायामाचा अभाव असेल, तर त्यांचं शरीर थकत नाही आणि ते शरीर न थकल्यामुळे रात्री व्यवस्थित त्यांना झोप लागत नाही. नेक्स्ट आहे मेडिकल कंडिशन्स, जसे की थायरॉईड, हाय बीपी, डायबिटीज, पीसीओडी, सायनसायटिस, मायग्रेन ह्यासारख्या कंडिशनमध्येही झोप लागत नाही आणि तसेच मानसिक आजार, एन्झायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर ह्यासारख्या मानसिक आजारामध्येही रात्री व्यवस्थित झोप न लागणे हे एक लक्षण आहे. नेक्स्ट आहे चहा, कॉफी ह्याचं अति प्रमाणात सेवन करणे. तसंच लेट नाईट डिनर आणि तेही हेवी डिनर घेणे. रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये कमीत कमी 4 तासाचं अंतर पाहिजे. जर ते अंतर कमी असेल, लगेच रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोप घेत असाल, तर तेव्हा व्यवस्थित झोप न लागण्यास कारणीभूत ठरते. नेक्स्ट आहे जास्तीचं स्क्रीन टाईम. दिवसभर टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर याचा जास्ती टाईम वापर करणे आणि तसंच रात्री झोपण्यापूर्वीही स्क्रीन टाईमचा जास्ती वापर करणे, त्यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. नेक्स्ट कारण आहे दिवास्वप्न, म्हणजेच दुपारची झोप. जे लोक दुपारची झोप घेतात, त्या लोकांनाही रात्री झोप न लागण्यास कारणीभूत ठरते. म्हणजेच काय, दुपारची झोप फक्त तुम्ही शॉर्ट नॅप घेऊ शकता. शॉर्ट नॅप म्हणजेच काय, जे 20 ते 30 मिनिटाचा शॉर्ट नॅप घेणं हे हेल्थसाठी चांगलं आहे. पण जे काही लाँग नॅप आहे, म्हणजे 2 ते 3 तासाची झोप ही शरीरासाठीही चांगली नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम रात्रीही व्यवस्थित झोप लागत नाही. तर हे पाहिलं आपण अनिद्राचे कोणकोणते कारणे आहेत. आता जाणून घेऊया की चांगली झोप येण्यासाठी कोणकोणते टिप्स फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिला आहे आपल्याला एक स्लीप पॅटर्न फिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे रात्री झोपण्याचा टाईम आणि सकाळी उठण्याचा टाईम हे आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. सेकंड, रात्री जेवणाचं टाईम हे आपल्याला संध्याकाळी 7च्या आत घ्यायचं आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, रात्री झोप आणि आपलं रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये कमीत कमी 4 तासाचा अंतर राहील आणि त्यामुळे प्रॉपर डायजेशनही होईल आणि बाकी इतर आम्लपित्त वगैरे सारखे त्रासही होणार नाही आणि रात्री व्यवस्थित झोप लागण्याची मदत होईल. नेक्स्ट, झोपण्याच्या 1 तास अगोदर आपल्याला स्क्रीन टाईम बंद करायचा आहे. टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर हे 1 तास अगोदर बंद केले पाहिजे, ज्यामुळे रात्री व्यवस्थित गाढ झोप लागण्यास मदत होते. नेक्स्ट, दिवास्वप्न कंप्लीटली टाळायचं आहे.
दुपारचं शॉर्ट नॅप ठीक आहे, पण जो काही लाँग नॅप आहे 2 ते 3 तासाचा तो कंप्लीटली टाळायचा आहे. चहा, कॉफीचं प्रमाण कमी करायचं आहे आणि रात्री चहा, कॉफी घेणे बंद करायचं आहे. नेक्स्ट रात्री झोपताना बेडरूमची लाईट पूर्ण बंद करायची आहे. कर्टन सर्व क्लोज करून घ्यायचे आहेत. जर ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त डिम लाईटचा वापर करा आणि रात्री झोपताना आय मास्कचा वापर करा, ज्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होईल. तर हे पाहिलं आपण शांत आणि चांगली झोप येण्यासाठी काही टिप्स. आता जाणून घेऊया की कोणकोणते सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला येतं की गरम पाण्याचा शेक घेणे. अर्ध बकेट पाणी भरून घ्यायचं आहे गरम पाणी आणि त्यामध्ये 10 ते 15 मिनिटासाठी पाय भिजत ठेवायचे आहेत. त्यामुळे रात्री छान झोप लागण्यास मदत होते. त्याऐवजी तुम्ही गरम पाण्याने अंघोळ घेतल्यानंतरही तुमची बॉडी रिलॅक्स होईल आणि छान झोप लागण्यासाठी मदत होईल. सेकंड आहे पाद अभ्यंग, म्हणजेच पायाच्या तळव्यांचे मसाज करणे. तिळतेल गरम करून घ्यायचं आहे आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तिळतेलाने तुमच्या तळपायांना व्यवस्थित मसाज करून घ्यायचे आहे. त्यामुळे रात्री झोप लागण्यास मदत होते. नेक्स्ट येतं शिरो अभ्यंग. ब्राह्मी तेल किंवा जटामांसी तेल घेऊन तुमच्या स्काल्पवरती व्यवस्थित मसाज करायचे आहे. शिरो अभ्यंगामुळेही छान झोप लागण्यास मदत होते. नेक्स्ट आहे संध्याकाळच्या टाइमला तुम्हाला 10 ते 12 मनुके भिजू घालायचे आहे आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी ते 10 ते 12 मनुके व्यवस्थित बारीक चावून खायचे आहे आणि त्यासोबत 1 ग्लास गरम दूध घ्यायचं आहे. त्यामुळे छान झोप लागण्यास मदत होते. नेक्स्ट आहे 1 ग्लास गरम दुधासोबत 1 चमचा अश्वगंध चूर्ण घ्यायचं आहे. त्यामुळे झोप छान लागण्यास मदत होईल. तर हे पाहिलं आपण घरगुती कोणकोणते उपाय आपण करू शकतो ह्याबद्दल. आणखीन खूप लोकांचा प्रश्न असतो की स्लीपिंग पिल्स हे सेफ आहेत का? तर जर तुम्ही डॉक्टरांना दाखवून प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन जर स्लीपिंग पिल्स घेणार असाल तर ते सेफ राहतील. कारण डॉक्टर तुमच्या कंडिशननुसार, तुमच्या आजारानुसार किती डोस द्यायचा आणि किती ड्युरेशनसाठी द्यायचे हे ठरवतील. तर प्रॉपर डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच तुम्ही स्लीपिंग पिल्सचं डोस आणि ड्युरेशननुसार स्लीपिंग पिल्स घेतले तर सेफ राहू शकेल. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की रात्री व्यवस्थित झोप न लागण्याची कोणती कारणे आहेत आणि प्लस व्यवस्थित झोप झाल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते फायदे होतात, न झाल्यामुळे कोणकोणते दुष्परिणाम होतात आणि चांगली झोप येण्यासाठी कोणकोणते टिप्स आपण फॉलो करू शकतो आणि तसंच कोणकोणते सोपे घरगुती उपाय आपण करू शकतो ह्याबद्दल. आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.